रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. आपल्याला माहितीच आहे की फ्लोआच्या माध्यमातून आपण विविध वयोगटातल्या व्यक्तींशी गप्पा मारल्या ज्यांनी जर्मन आणि फ्रेंच भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकली होती. आणि त्यासोबतच विविध वयोगटातल्या व्यक्तींशी आपण गप्पा मारल्या जे लोक ह्यामध्ये एका वेगळ्या पद्धतीने जोडले गेले होते, ज्यामध्ये इनर व्हील क्लब असेल अशा व्यक्तींशी सुद्धा आपण गप्पा मारल्या. तर आजच्या भागात सुद्धा अशीच एक फ्लोआसोबत अगदी सुरुवातीपासून जोडली गेलेली व्यक्ती म्हणजे कौस्तुभ देशपांडे सर, जे कंटेंट डिझायनर आहेत, कंटेंट हेड आहेत आणि फ्लोआचं जे काही क्रिएटिव्ह आहे ते सगळं सुरुवातीपासून ते सांभाळत आलेले आहेत. तर एकूणच त्यांच्याविषयी, फ्लोआविषयी आणि त्यांच्या आणि शैलेश सरांच्या मैत्रीविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शैलेश सरांनी हा खूप छान इनिशिएटिव्ह घेतला आणि ज्यामध्ये सगळ्याच वयोगटातल्या व्यक्तींना जर्मन आणि फ्रेंच या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकण्यासाठी एक उत्तम असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, ज्यामध्ये अतिशय माफक दरात आणि अगदी आपल्याला जेव्हा सूट होईल त्या वेळेत आपण हा कोर्स कंप्लीट करू शकतो अशा पद्धतीची ही कॉन्सेप्ट आहे. आणि गेल्या 6 महिन्यापासून आपण वेगवेगळ्या लोकांशी यावरती गप्पा मारल्या, त्यांचे अनुभव जाणून घेतले आणि त्यांना कसा कसा या सगळ्याचा फायदा होतो आहे याविषयी सुद्धा आपण प्रकाश टाकला. तर आजच्या भागात कौस्तुभ सर आपल्यासोबत आहेत. तर आजचा भाग हा खरंच विशेष होणार आहे यात काही शंका नाही. तर सर, गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी तुमचं स्वागत करते. अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं. धन्यवाद मॅडम, थँक्यू सो मच. तर आधी मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की तुमची मास्टरी कशात आहे आणि तुम्ही लहानाचे मोठे कुठे झालात आणि आतापर्यंतचा तुमचा जीवन प्रवास कसा होता? येस, सो कोइन्सिडेंटली माझा जन्म नाशिकचा आहे, अशोक स्तंभावरचा. अरे माझी वा. आई नाशिकची आहे आणि माझा जन्म नाशिकचा आहे, पण बर. मी वाढलो संपूर्ण पुण्यात. माझं शालेय शिक्षण, कॉलेज सगळं पुण्यात झालं आणि माझी आई संगीत शिक्षिका आहे आणि मी स्वतः संगीत क्षेत्रात कार्यरत होतो आहे. आजही मी संगीत शिक्षक म्हणून काम करतो बर. आणि शिवाय मी क्रिएटिव्ह फील्डमध्ये बरंच कार्यरत आहे. मी लहानपणापासून पेंटिंग आणि असं सगळं करत आलेलो आहे. काही काळाने मला ग्राफिक डिझायनिंग मध्ये पण इंटरेस्ट डेव्हलप झाला. बर. मी ग्राफिक डिझायनिंग मध्ये कामं करायला लागलो. सो लोगो, ब्रँडिंग आणि असं काय 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 आणि शैलेश लेले जे या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट हेड आहेत, तो शैलेश आणि मी, आम्ही जवळजवळ 12-13 वर्ष झाली शोजच्या निमित्ताने, कार्यक्रमांच्या निमित्ताने एकमेकांना भेटलो आणि त्या दिवसापासून आम्ही, आमचं ट्युनिंग इतकं छान जमलं की आम्ही त्या दिवसापासून आज तागायत एकत्र काम करत आलेलो. वेगवेगळ्या प्रकल्पांवर, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजवर, प्रोग्राम्सवर, गाण्याचे कार्यक्रम म्हणा, इव्हेंट्स म्हणा, FLOA सारखी ऍक्टिव्हिटी असेल आणि काही एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीज असतील, ह्याच्यासाठी आम्ही एकत्र काम करतोय आणि आमचं त्या बाबतीत आमचं ट्युनिंग प्रचंड कमालीचं आहे आणि थॉट प्रोसेस जुळते. आमची कामाची पद्धत खूप सिमिलर आहे, त्यामुळे आम्ही एकत्र काम करत आलेलो आहोत. मस्तच. तेच तुम्ही आता उल्लेख केला की गाण्याच्या प्रोग्राम्सचा. तर मला रसिक श्रोत्यांना इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की शैलेश लेले सर उत्तम वाद्य वाजवतात. त्यांना विविध चर्मवाद्य वाजवता येतात आणि आपण त्यांची ओळख फक्त फ्लोआचे फाउंडर अशीच आपल्याला माहिती आहे, पण त्या पलीकडे सुद्धा त्यांच्या काही इतर कलागुणांवरती सुद्धा प्रकाश टाकणं आपलं कर्तव्य आहे. तर नक्कीच तुम्ही हा सगळा जो प्रोजेक्ट आहे हा कधी सुरू केला आणि हे क्रिएटिव्ह काम तुम्ही सांभाळावं ह्या निर्णयापर्यंत कसे आलात? ओके, मी जसं म्हटलं तसं आम्ही साधारण 2014-15 पासून मी आणि शैलेश एकत्र काम करतोय. सो तेव्हापासून आमचं हेच गणित आहे की बरेचशा कन्सेप्ट शोजच्या, कल्चरल शोजच्या ह्या शैलेशच्या आहेत आणि त्याचं संपूर्ण क्रिएटिव्ह डिरेक्शन म्हणा किंवा क्रिएटिव्ह काम जे काही असेल, म्हणजे एखादा शो असेल, त्याचं लोगो डिझायनिंग असेल किंवा त्याचं जे टायपोग्राफी डिझाईन करतो आपण, ते संबंध तेव्हापासूनच मी करायचो. त्याचं बरंचसं व्हिडिओ एडिटिंग पण मी केलेलं आहे शोजचं आणि त्याच्यावरनं आम्हाला असं झालं की आपण एखाद्या कायमस्वरूपी प्रोजेक्टवरती जो ग्रो होईल आणि जो शिक्षण क्षेत्रातला असेल त्याच्यावरती आपण काम करू शकतो. आणि बऱ्याच रिसर्च नंतर, बऱ्याच अभ्यास केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ह्या प्रकारचं परदेशी भाषेचं शिक्षण फार लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये. म्हणजे परदेशी भाषेचं शिक्षण आहे हे माहितीये सगळ्यांना. आता आम्ही शहरात वाढल्याचे आपल्याला बेनिफिट्स असतात काही, पण जे ग्रामीण भागातनं येतात किंवा अगदी शहराच्या बाहेरच्या भागातनं जरी येतात, त्यांना सुद्धा ह्या सगळ्या सोयी सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यांना पण माहित असतं कुठेतरी भाषा आहे, जर्मन भाषा आहे, वेगळे प्रांत आहेत, वेगळे देश आहेत, तर पण त्यांना तिथपर्यंत पोहोचायचं कसं हे माहित नसतं.
तर जशा अनेक सुविधा या त्यांच्यापर्यंत पोचवाव्या लागतात नेऊन, तसं हे परदेशी भाषेचं शिक्षण त्यांच्यापर्यंत पोचवावं असं आम्हाला कन्सेप्ट एक डोक्यात आली, की आपण जसे कार्यक्रम गावोगावी जाऊन करतो आणि त्यांना ते मनोरंजन होतं आणि त्याच्यातनं त्यांचं शिक्षण पण होतं काही अंशी, तसंच हे काहीसं करावं असं डोक्यात होतं. पण त्या दरम्यान आमचं सुरुवातीचं यावरचं वर्किंग काही वेगळं होतं. आम्ही ऍक्च्युअली ट्रेनिंग घेऊन आणि असं करणार होतो, पण त्या दरम्यान 2020 मध्ये कोविडचं सगळं हल्ला झाला आणि त्याच्यात सगळं ठप्प झालं आणि त्याच्यातनं या ऑनलाईन एज्युकेशनचा जो उगम झाला, तर आम्हाला ते पण मग त्याच्यावरनं पण आम्हाला एक आयडिया आली की हे ऑनलाईन केलं तर मुलं त्यातनं इंटरनेट आणि नवीन जे शिक्षणाच्या पद्धती आहेत ते पण शिकतील, तेही वापरायला ते समर्थ होतील आणि हे जास्त ग्रासरूट लेवल पर्यंत, जास्त मुलांपर्यंत, जास्तीत जास्त गावांपर्यंत हे पोहोचेल. आणि आता बऱ्याचशा अशा संस्था असतात ज्या अशा प्रकारच्या शाळांना इन्फ्रास्ट्रक्चरनी पण मदत करतात. सो आम्हाला माहिती होतं की प्रोजेक्टर्स, कम्प्युटर, लॅपटॉप, काही ठिकाणी सेलफोन, टॅबलेट्स हे शाळांपर्यंत पोहोचलेले आहेत. ही साधनं शाळांपर्यंत पोहोचलेली आहेत बरीचशी. रादर मी म्हणेन की आम्हाला असा अनुभव आला की शहरापेक्षा गावाकडे ही साधनं जास्त लवकर पोहोचतात आणि त्यांनाही जास्त पटकन अवेलेबल होतात. अनेक संस्था त्याच्यासाठी कार्यरत आहेत. तर मग आम्हाला आता लक्षात आलं की हे या पद्धतीने आपण डेव्हलप करू शकतो आणि त्याचा 2018-19 या 2 वर्षांमध्ये त्याचा उगम झाला. मला आठवतंय ना, त्यानुसार 2019 मध्ये ऑक्टोबरमध्ये पहिलं रजिस्ट्रेशन आलं होतं दसऱ्याच्या आसपास आणि त्याच्यानंतर मग थांबलेलं नाहीये ते. तर मला हे तर खूप छान तुम्ही एक्सप्लेन केलं, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी याच्यातून माझ्यासुद्धा आणि ऐकणाऱ्यांच्या सुद्धा क्लिअर झाल्या. पण मला असं विचारायचं आहे, की एखादी आपली जी बोलीभाषा आहे, मातृभाषा आहे, त्या भाषेमध्ये काम करणं खूप सोपं असतं. पण इतर परकीय भाषांचा कंटेंट जेव्हा डेव्हलप करायची वेळ येते, त्यावेळेला नक्कीच ती भाषा आधी आपल्याला व्यवस्थित यायला हवी, अस्खलितपणे यायला हवी. तर त्याच्यावरती आपण एक्सपेरिमेंट करू शकतो किंवा तो सिलॅबस डिझाइन करू शकतो. मग ह्या वेळेला तुम्हाला आधीच या 2 भाषा येत होत्या किंवा हा कंटेंट तयार करण्यासाठी तुम्ही इंग्रजीचा वापर केला आणि मग त्याचं ट्रान्सलेशन केलं गेलं, असं काही झालं का? ती प्रोसेस मला थोडी जाणून घ्यायची आहे. ओके. एकदम खरं सांगायचं तर मला ना फ्रेंच येते ना जर्मन येते. माझ्या कुटुंबात काही लोक आहेत जे जर्मनीमध्ये स्थायिक आहेत. त्यांच्याकडनं जे काही जर्मन ऐकलं जातं किंवा माझे काही भावंड आहेत जे जर्मन शिकलेत आणि ते आज उच्च पदावरती काम करतायत, त्याच्यातनं थोडंसं आम्ही प्रेरणा घेतली की त्यांनी माझा एक भाऊ आहे जो पूर्ण शुद्ध मराठी मीडियम मधनं शिकून इंग्लिशचा म्हणजे काहीच गंध नसताना तो मॅक्स म्युलर मधनं त्याच्या 7 लेव्हल्स पूर्ण केल्या आणि तो अत्यंत चांगल्या मार्काने त्यांनी त्या 7 लेव्हल पूर्ण केल्या आणि आज तो एका कंपनीमध्ये प्रचंड मोठ्या पदवीवर कार्यरत आहे, फक्त जर्मनच्या जोरावरती. आणि त्याचाच धाकटा भाऊ आहे जो सेम त्यांनी केलं जॅपनीज मध्ये आणि आज तो जपानमध्ये जॉब करतो. दोघेही इंग्लिश शिकलेले नव्हते, त्यामुळे माझ्या समोर हा खूप मोठा आदर्श होता, प्रोत्साहन होतं की त्याच्यासाठी म्हणजे मला जर भाषा शिकवण्याच्या एखाद्या ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घ्यायचा असेल, जर तिथे मी वैयक्तिक भाषा शिकवणार नसेल तर मला ती भाषा येणं गरजेचं आहे असं नाही. आणि जर्मन किंवा फ्रेंच बोलण्यासाठी इंग्लिश यावं लागतं हा प्रचंड मोठा गैरसमज माझा स्वतःचा खूप आधीच दूर झालेला होता. त्यामुळे तो इतरांचा दूर करायचा हे एक खूप मोठं ध्येय होतं आमच्या समोर की अरे बापरे, मला इंग्लिशच बोलता येत नाही तर मी जर्मन कधी बोलायचं. तर तुम्हाला जर्मन बोलण्यासाठी इंग्लिश येण्याची गरज नाही, तुम्ही जशी एखादी वेगळी भाषा समजून घेऊ शकता. म्हणजे हे म्हणण्यासारखं झालं की मला बंगाली येण्यासाठी हिंदी येणं गरजेचं आहे, तर असं काही नाहीये. तुम्ही डायरेक्ट जेव्हा बंगालमध्ये राहायला सुरुवात करता तुम्ही ऑटोमॅटिकली 3-4 वर्षात बंगाली बोलायला सुरुवात करता, असं आहे. तिथे तुम्हाला हिंदीचा बेस लागतो किंवा गुजराती येण्यासाठी मराठी यावं लागतं वगैरे, असं काही नाहीये. तुम्ही जिथे तुमच्या कानावर जी भाषा पडायला लागते ती तुम्ही मातृभाषेसारखी उचलता ऑटोमॅटिकली आणि त्याच्यातनं तुम्ही तुमचं शिकायला लागतं. मी शिकायला चेन्नईला 1 वर्ष होतो आणि मी 4 शब्द तमिळचे मला शिकावेच लागले, कारण तिथे ती भाषा बोलतात, तर तिथे हिंदी नाही चालत, हे आपल्या सगळ्यांना माहितीये. तर त्यामुळे तिथे मला काही 4 शब्द तमिळचे शिकावेच लागले. तसं जर्मन कुठलीही भाषा शिकायला ती कानावर पडत राहिली आणि त्याचं योग्य पद्धतीने शिक्षण घेत राहिलं, तुम्हाला माहित असलेल्या कुठल्याही भाषा माध्यमातून तरीही तुम्ही ती भाषा शिकू शकता, अगदी अस्खलित शिकू शकता व्यवस्थित. तर हे वन लाईनर होतं जेव्हा हे सगळं सुरू केलं. मला वैयक्तिक जर्मन फ्रेंच दोन्ही भाषा येत नाही, पण मला भाषेची आवड आहे. मी मराठी, हिंदी, इंग्लिश साहित्य प्रचंड वाचतो, माझं वाचन तगडं आहे आजही आणि पूर्वी तर खूप जास्त होतं. त्यामुळे मला भाषा वाचण्यात, भाषा शिकवण्यात
आणि ह्या सगळ्या फील्डमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. मला सिलेबस डेव्हलपमेंट किंवा अभ्यासक्रम जो डेव्हलप करता येतो, तो मी म्युझिकसाठी माझा मी केलेला आहे. किंवा आता जेव्हा जर्मनसाठी जेव्हा अभ्यासक्रम डेव्हलप करायचा होता, तर जर्मनचा अभ्यासक्रम काय असतो हे जरी मला माहित नसलं, तरी साधारण भाषा कशी शिकवली जाते याचा गंध असल्यामुळे ते जे लँग्वेज डेव्हलपर्स होते, ज्यांनी सिलेबस डिझाईन केला, ते मलाच मदतीला घ्यायचे, की तू आमच्या बरोबर बस आणि आपण मिळून हे सगळं डेव्हलप करू. तर मी त्यांना म्हणायचो, की अभ्यासक्रम तुम्ही डेव्हलप करा, कंटेंट काय पाहिजे तो मी बघतो. की कशा पुढे काय असेल, कुठला टॉपिक असेल, कुठला विषय असेल, ते तुम्ही ठरवा. त्याचं इम्प्लिमेंट कसं करायचं आणि ते मुलांना पोचेपर्यंत, मुलांना समजेपर्यंत ते कसं दाखवायचं, हे माझ्याकडे राहिलं. कारण ते सोप्या भाषेत कसं शिकवायचं हे मला चांगलं माहितीये. कारण मी मुलांबरोबर भरपूर काम केलेलं आहे. तर आम्ही जेव्हा इंग्लिश आणि हिंदी मधनं लेसन्स डेव्हलप केले, तर इंग्लिशचे लेसन डेव्हलप केले ते त्या व्यक्तीने स्वतः केले. आदिष्टी भट, जिचा इंटरव्ह्यू ऑलरेडी आपल्या इथे झालेला आहे. आणि त्याच्यानंतर हिंदी व्हिडिओ जेव्हा डेव्हलप करायची वेळ आली, तर त्याचं संपूर्ण हिंदी व्हिडिओचं ट्रान्सलेशन मी इथे बसल्या बसल्या समोर करायचो. आणि मग ते त्या व्यक्तीला बोलायला लावायचो. आणि की ते परिपूर्ण कळलं पाहिजे, त्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. काही काही गोष्टींना इंग्लिश शब्दांना तंतोतंत ट्रान्सलेटेड शब्द हिंदी मराठीत नसतात. मग त्याचे असे काही ट्रान्सलेशन करायचं ज्याच्याने त्याचा अर्थ बदलणार नाही, पण कन्सेप्ट मात्र मुलांना कळेल. सो हे बऱ्यापैकी म्हणजे काय म्हणता येईल, गहन काम होतं, चॅलेंजिंग काम आहे. हे आम्ही करू शकलो. वा वा वा. म्हणजे खरंच मला तुमच्या दोस्तीला सलाम करावासा वाटतो, की शैलेश सरांनी तुमच्यावरती जो विश्वास दाखवला त्याला तुम्ही अगदी खरे उतरलात. अगदी तो विश्वास अगदी सार्थ करून दाखवला. किती छान. म्हणजे हे सगळं ऐकून ना अनेकांना मोटिवेशन मिळणार आहे, यात काही शंका नाही. आणि त्याचं एक लॉजिक असं होतं, की हे जे काही ऍक्टिव्हिटी आपण करतोय ही आपलीच आहे. ह्याचे नियमही आपण ठरवणार आणि हे किती पसरवायचं हेही आपल्यालाच ठरवायचंय. सो याच्यात काही असं स्टँडर्डायझेशन किंवा असं काही नसतं. तर जे काही करायचं ते आपण आपल्यालाच करायचंय. आपल्याला ऑफकोर्स 4 लोकांची मदत घ्यायची ज्यांना यातलं जास्त समजतं. पण शेवटी ही ऍक्टिव्हिटी आपलीच आहे, माझी स्वतःची आहे. ह्या भावनेने ते केल्यामुळे आम्हाला पाहिजे ते एक्सपेरिमेंट करता आलं, आम्हाला पाहिजे तसं त्याच्यामध्ये गोष्टी भरता आल्या. काही ठिकाणी जसं आपण त्याला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतो, SOP, तसे आम्ही काही डिझाईन करून ठेवले, की आता आम्हाला त्याच्यात वैयक्तिक लक्ष न घालता टीम सबंध हे हँडल करते आणि टीम रन करते. आम्ही फक्त फायनल अप्रुव्हल देतो, फायनल चेकिंग करतो. सो हे SOP बनवणं सुद्धा आम्ही पॅरलली सुरू केलं तेव्हा. आणि आता ते इतकं छान सेट झालंय, की ते सगळं एक मशीन जसं अख्खं वर्क करतं, त्याचे वेगवेगळे पार्ट सगळे वर्क करतात आणि ते एकदम सिंक्रोनाइज चालतं. तसं आता सगळे डिपार्टमेंट वेगळे झालेले आहेत आणि आता त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये टीम मेंबर्स आहेत आणि ते सगळे त्यांचं काम करतात. वा. जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हाचं फ्लोआ आणि आत्ताचं फ्लोआ अर्थातच खूप मोठं स्वरूप ह्याला प्राप्त झालंय. अनेक विद्यार्थी खूप छान मार्कांनी पास होत आहेत. त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हातून वगैरे सत्कार होत आहेत. आणि आपण आपल्याच रेडिओच्या माध्यमातून अगदी परदेशात राहणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा इंटरव्ह्यू घेतला, त्यांच्याशी सुद्धा फ्लोआच्या निमित्ताने गप्पा मारल्या. तर हा सगळा वटवृक्ष पसरत असताना काय वाटतं नेमकं, की आपण जे सुरू केलं होतं ते एका योग्य ठिकाणी पोचतंय हे बघून नेमक्या काय भावना येतात? सगळ्यात पहिले आपण जी गोष्ट करायला खूप घाबरतो किंवा खूप लाजतो ती म्हणजे स्वतःचा अभिमान वाटणं. तर आम्हाला खरंच आमचा तिघांचाही स्वतःचा प्रचंड अभिमान वाटतो या गोष्टीमध्ये आणि आम्ही ते कबूल करायला किंवा एकमेकांशी शेअर करायला कधीच काचरत नाही, की आपल्याला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे, की कुठल्याही प्रकारचं बॅकिंग नसताना, कुठल्याही प्रकारचं फंडिंग नसताना, कोविड सारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा लढून ही ऍक्टिव्हिटी ठेवली चालू. आम्ही नुसती जिवंत नाही, नुसती सर्व्हायव्हल नाही, तर ती त्या दरम्यान जास्त ग्रो झाली असं आम्हाला वाटतं, कारण ऑनलाईन एज्युकेशन होतं. तर कधी कधी आम्ही जेव्हा म्हणजे कामाव्यतिरिक्त कधी आता चहा प्यायला भेटलो किंवा तर कधीतरी आमची एकदम आठवण जागी होते, की तुला आठवतंय का तो पहिला स्टुडंट रजिस्टर झाला होता तेव्हा आपण किती सेलिब्रेट केलं होतं, की पहिली फी आली आपल्या ऍक्टिव्हिटीसाठी आणि आता इथून ते चक्र चालू पडलं, आता ह्याच्यात थांबणं नाही. हे जेव्हा घडलं होतं तर आम्ही कधीतरी खूप याविषयी बोलतो, की कसं आपण ते सगळं तेव्हा डिझाईन केलं होतं आणि त्याचे आम्ही कसे. सो आम्ही आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टींचा रेकॉर्ड ठेवायचा प्रयत्न केलाय, की आपण पहिला प्लॅटफॉर्म कधी लॉन्च केला, पहिला विद्यार्थी कधी आला, मग पहिला कोर्स ऑफिशियली पहिली परीक्षा कधी झाली, जे सर्टिफिकेट सगळे पहिल्या
तारखेपासूनचे असं सगळं आम्ही रेकॉर्ड्स ठेवायचा प्रयत्न केलाय. बऱ्यापैकी त्याच्यात आम्हाला हे सापडतं आणि हे त्याच्यासाठी ठेवलंय की हे काही कोणाला उत्तर देऊ लागत नाही आम्ही, की हे बघा हे आमचा पहिल्या दिवशीचा आणि शेवटच्या दिवशीचा. हे सेल्फ मोटिवेशन साठी आम्ही ठेवलेलं आहे की आपण पहिल्या तारखेपासून ते 2019 ते 2026 म्हणजे 7 वर्षाचा हा प्रवास आपण कसा पूर्ण केला, आपण कुठे आपल्याला काही अडथळे आले, ते आपण कशा पद्धतीने पार केले. ज्या अर्थी ही ऍक्टिव्हिटी चालू आहे आणि ती वाढतच आहे, त्या अर्थी ते अडथळे आम्ही 100% पार केलेले आहेत. म्हणूनच आज ही ऍक्टिव्हिटी चालू आहे आणि ती वाढतीये आणि ती लोकांना प्रचंड प्रमाणात आवडतीये आणि लोक त्याला मनापासनं कुठल्याही अपेक्षा न ठेवता, कितीही मोठ्या पदवीवरचा, कितीही मोठा प्रेस्टिजियस माणूस असेल, सरकारी असतील लोक किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, अगदी इथपासनं ते लँग्वेज टीचर्स आहेत, मोठमोठे लँग्वेज एक्सपर्ट्स आहेत, हे सगळे जण इतके मनापासनं एका शब्दावर की शैलेश तू आम्हाला सांग काय करायचंय, आम्ही तुझ्यासाठी आहोत इथे मदतीला. सो इथपर्यंत लोक जोडण्याचा जो प्रवास आहे तो या 2 लोकांपासून 3 लोकांपासून सुरू झालेलं. हे बघताना इतकं स्वतःचा पहिले अभिमान वाटतो, आनंद वाटतो की मुलांसाठी आपण असं काहीतरी ऍक्टिव्हिटी करू शकलो. म्हणजे आता जेव्हा मुलांचे टेस्टिमोनियल व्हिडिओज किंवा मुलं जर्मनमध्ये फ्रेंचमध्ये बोलतानाचे जे व्हिडिओज आमच्याकडे यायला लागले, म्हणजे फक्त मार्कशीट आणि फक्त सर्टिफिकेट नाही, म्हणजे फक्त परीक्षा दिली एवढंच नाही, तर मुलं ऍक्च्युअली जर्मन बोलू शकतायत, ते अटेम्प्ट करतायत, ते निदान प्रयत्न करतायत एकमेकांशी भाष्य करण्याचा जर्मनमध्ये, फ्रेंचमध्ये. हा प्रयत्नच इतका अप्रतिम आहे, ही गोष्टच इतकी सुखकारक आहे की हे कोणतरी आज करतंय, ज्यांच्यापर्यंत गेल्या काही वर्षांपर्यंत ज्यांच्याकडे माहिती पण नव्हतं की आपण हे करू शकतो किंवा अरे हे आपल्याला परवडेल का आणि आपल्याला जमेल का, झेपेल का. हा सगळा प्रवास म्हणजे प्रवास फक्त कंपनी ग्रो होण्याचा किंवा असं नसतो, तर प्रवास जगावरती काय त्याचा इम्पॅक्ट पडतोय हाही एक खूप मोठा प्रवास असतो आणि तो इम्पॅक्ट खूप ग्रो होत चाललाय, जेणेकरून कंपनी ऑटोमॅटिकली ग्रो होणार. मस्त मस्त, खूपच छान. तर भविष्यात आपण फ्लोआला कुठे बघता? भविष्यात माझं फ्लोआचं एक स्वप्न आहे वैयक्तिक, की जसं मी भारतात राहून परदेशी भाषा इथे शिकवतोय, तसं मला फ्लोआ अंतर्गत परदेशात जाऊन मराठी, संस्कृत, हिंदी ह्या भाषा त्यांना परदेशी भाषा म्हणून शिकवायच्या आहेत. कारण मी आतापर्यंत कधीच असं ऐकलं नाही की मराठी भाषा परदेशी भाषा म्हणून कशी काय शिकवली जाईल. त्याचा काही स्टँडर्ड फॉर्मॅट मी कधी कुठे ऐकला नाही बनलेला, किंवा त्याचा काही सिलेबस असेल. आपल्याकडे मराठी ही लहानपणापासून शिकवलं जातं, मराठी भाषा शिकवली जाते, त्याचं व्याकरण शिकवलं जातं. पण मी मराठी हे मराठीतनंच शिकलो. पण मराठी भाषा जर मला जर्मन मधनं शिकवायची वेळ आली, जसं आता मी जर्मन मराठीतनं शिकवतो, तसं मराठीचं जर्मन मधनं शिकवायची वेळ आली किंवा संस्कृत जर्मन मधनं शिकवायची वेळ आली, हिंदी असेल, तमिळ असेल, खूप जुन्या ज्याला आपण क्लासिकल लँग्वेजेस म्हणतो, अशा भारतात आहेत आता. मराठी इज अ क्लासिकल लँग्वेज, अभिजात भाषा आहे. तर अशा काही भाषा परदेशात जाऊन शिकवाव्यात हे FLOAचं स्वप्न मी बाळगतोय स्वतः. आणि हे युनानिमस आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे की येस, परदेशी भाषा भारतात आणणं जसं महत्वाचं आहे, तसं भारतीय भाषा परदेशात नेणं आणि तिथे त्या रुजू करणं आणि तिथे त्या डेव्हलप करणं आणि तिथल्या लोकांनी त्या शिकणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. माझे एक मामा जर्मनीला राहतात, ते तिथे स्थायी झाले आणि त्यांचा मुलगा आहे जो अस्खलित हिंदी शिकला तिथे राहून, आणि तो आमच्याशी इथे आल्यावर तो आमच्याशी हिंदीत बोलतो आणि आपण काय हिंदी बोलू, आपल्याला लाज वाटेल असा हिंदी तो शुद्ध हिंदीमध्ये आमच्याशी बोलतो. सो हे सुद्धा माझ्यासमोर एक खूप मोठं मोटिवेशन होतं आणि मी हे त्याला पण सांगितलं होतं की एक दिवस येईल की तू जर्मनीमध्ये हिंदीचे क्लासेस उघडलेले किंवा मराठीचे क्लासेस FLOA कडनं उघडलेले तू बघशील आणि तो आमच्यासाठी सर्वोच्च बिंदू असेल या कंपनीचा. सर, आय मस्ट से की तुमच्या ह्या वाक्याने तुम्ही अनेक रसिक श्रोत्यांची मनं आज जिंकून घेतलेली आहे. प्रत्येक भारतीयाला, प्रत्येक मराठी माणसाला हे वाक्य ऐकून अभिमान वाटला असेल आणि सगळ्यांनी मनोमन तुम्हाला सदिच्छा दिल्या असतील हे नक्की, की लवकरात लवकर फ्लोआचं काम अगदी 7 समुद्रापार जाऊन पोहोचो आणि अगदी आपली मराठी आणि संस्कृत भाषा तिथल्या सुद्धा सगळ्या नागरिकांनी आवडीने शिको. अगदीच खूप छान वाटलं हे सगळं ऐकून आणि इतके छान विचार आणि इतकं आपल्या म्हणजे नसानसात भिनलेलं असणं म्हणजे काय असतं ना, ते आता मला तुमच्याशी बोलून लक्षात येतंय की तुम्ही किती स्वतःला झोकून दिलंय, वाहून घेतलंय ह्या सगळ्या कार्यासाठी. तर खरोखरच खूप छान वाटलंय आजच्या गप्पा ह्या छान होणारच होत्या खरं तर आणि त्या तशाच पद्धतीने सुरू आहेत. पण मला कुठेतरी वेळेची मर्यादा असल्यामुळे तुम्हाला थांबवावं लागतंय. तर जाता आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांना काय सल्ला द्यावासा वाटतो? जाता मी सगळ्यांना एवढंच सांगेन की कुठलीही तुम्हाला आवडीची, परदेशी असेल, भारतीय असेल, कुठलीही एक भाषा, एक कला
आणि एक स्पोर्ट हे नक्की शिका. हम्म. ते कायम उपयोगाला येतं. त्यातली कुठलीही गोष्ट वाया जात नाही. एक भाषा, एक कला, एक स्पोर्ट म्हणजे एक क्रीडा. हम्म, हे हम्म. तुम्ही प्रत्येकाने शिकलंच पाहिजे आपण आणि ते कधीच वाया जात नाही. ते भले तुम्ही पुढे कंटिन्यू करा, नका करू, ते किती काळ करायचं का ते हॉबी सारखं म्हणून ठेवायचं, आठवड्यातनं एकदा करा, महिन्यातनं एकदा करा, जे काही तुम्हाला करायचंय ते. पण हे तुम्ही नक्की करत राहा आणि ह्याचा प्रचंड उपयोग होतो. 2 भाषा आपण मुळातच भारतीय लोक हे मल्टीलिंग्विस्ट ज्याला म्हणतो, हो, एकपेक्षा जास्त भाषा मुळातच आपल्याला येतच असतात. अगदी. कारण आपल्या देशामध्ये एवढ्या सगळ्या भाषा आहेतच, हम्म. जे संमिश्रण त्याचं ऑलरेडी झालेलं आहे. तर बरोबर. आपण म्हणूच शकत नाही की मी शुद्ध मराठी बोलतो, शुद्ध हिंदी बोलतो. बरेचसे शब्द ऑलरेडी मिक्स झालेले आहेत. अगदी. तर हे आपण कंटिन्यू केलं पाहिजे. आपण भारतासारख्या देशामध्ये जन्माला आलेलो, जिथे भाषा सौंदर्य इतकं कमाल आहे हम्म. की आपण त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे. तर भारतीय भाषा शिका, परदेशी भाषा शिका. हम्म. भारतीय लोकांना असं म्हणतात की भारतीय लोकांना परदेशी भाषा शिकणं सोपं जातं, कारण मुळातच आपण अनेक भाषांमधल्या व्यक्तींशी एकत्र डील करत असतो दैनंदिन आयुष्यात. कोणतरी आपल्या समोर येतो जो इंग्लिश बोलत असतो, कोणी हिंदी बोलत असतं, कोणी तोडकं मोडकं हिंदी मराठी बोलत असतं, पण तो प्रयत्न करत असतो. तर जो दुसऱ्या भाषेत तोडकं मोडकं बोलायचा प्रयत्न करतो, त्याची मूळ एक भाषा कुठेतरी पक्की असणार आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि तसंच आपण कुठली तरी एक भाषा अगदी प्रोफेशनल लेवलला नाही, पण आनंद म्हणून किंवा समजून घेण्यासाठी नवीन काहीतरी शिकतोय म्हणून एक भाषा, एक कला आणि एक क्रीडा ही आपण शिकलीच पाहिजे प्रत्येकाने. वा, मस्त, खूप छान. आणि एकूणच आपल्या शी गप्पा मारून खूप छान वाटलं. हा सगळा प्रवास तुम्ही अगदी सुरुवातीपासून पाहत आलेले आहात, त्यामुळे आजच्या गप्पा ह्या इंटरेस्टिंग होणार यात काही शंका नव्हती. तर अशीच उत्तरोत्तर प्रगती फ्लोआची होत राहो, अशा सदिच्छा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला देते. पुन्हा धन्यवाद. काही वर्षानंतर सुद्धा मी रेडिओ विश्वासची आरजे असेन आणि तुम्ही मला तिकडनं परदेशातून सांगत असाल की आता इकडच्या लोकांचे इंटरव्ह्यू सुद्धा तू घे आणि त्यांना कसं वाटतंय मराठी भाषा शिकून. ह्याच्यात मलाही काही डाऊट नाही. हे घडेल ह्याच्यात मलाही काही डाऊट नाही. येस, येस. तर खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद. 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 तर रसिको हो, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या फ्लोआचे कंटेंट डिझायनर आणि क्रिएटिव्ह हेड कौस्तुभ देशपांडे यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.